तुम्ही वाढते ना आपल्याकडे. आपल्याला कोणते 10 वकील थांबले पाहिजे आपल्या पाठीमागे. उद्या माझ्यावर पोलीस केस होती तर माझ्यासाठी 100 वकील ते थांबले पाहिजे. मला असं वाटलं पाहिजे हा बाबा मी काय ते करतोय ना माझ्यासाठी माझा वकील आहे. बरोबर ना. आता ॲट्रोसिटीचे एवढे गुन्हे मी सगळे त्या वकिलांचे दिले. तुम्ही आला तर तुमच्याकडे काही केसेस देऊ आपण. अशी ॲट्रोसिटीमध्ये पैसे भेटते ₹1,00,000 भेटते. हक्क, स्वातंत्र्य आणि समानता हे मूलभूत जे अधिकार आहेत आपले ते आपले सर्वांना दिले. तरी सुद्धा आजचा दिवस काय आहे ते काही लोकांना समजत नाही. आजच्या दिवसाला सुद्धा काही लोकांनी 15 ऑगस्टचा दिवस समजून ठेवलाय. तर मला त्यांच्या मेंदूमधला जो बालिशपणा किंवा जो गैरसमज आहे तो बाहेर काढायचा आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. आणि मला फक्त एवढंच एक सांगायचं आहे की समाजामध्ये परिवर्तनवाद घडवणं हे आंबेडकरवाद्याचं सगळ्यात पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. आणि इथंच आपण चुकतोय की लोकांना 26 जानेवारी काय आहे आणि 15 ऑगस्ट काय आहे याच्यातला फरकही आज कळत नाहीये. आणि या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. खरं तर आपण आज गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. पण काही गोष्टी अशा चुकीच्या दिसतात समाजामध्ये की ते सांगणं पण गरजेचं आहे. कारण की तुम्ही आज बऱ्याच लोकांचे जे स्टेटस बघितले, खरं तर बाबासाहेबांचे स्टेटस हे अख्ख्या भारताने ठेवले पाहिजे आज. कारण की बाबासाहेबांनी आज 1947 म्हणजे 26 जानेवारी 1947ला संविधान दिलं होतं. आणि संविधान दिलं म्हणल्यावर बाबासाहेबांचे स्टेटस आज सगळ्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटसला दिसले पाहिजे. पण लोक देशभक्तीचे गीतं ठेवतात कारण का त्यांना हेच कळत नाही ना की 26 जानेवारी म्हणजे काय. लोक मेरा धर्मा तू मेरा कर्मा तू आणि कसले बॉर्डरचे गाणे म्हणजे कोण शहीद झालेले असे गाणे लावतात. हे साफ चुकीचं आहे. कारण की आज जे भेटले आपल्याला ते हक्क भेटल्यात. आज जे भेटले आपल्याला ते स्वातंत्र्य भेटले. आणि आज जे भेटले आपल्याला ती समानता भेटली. या गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे. आणि एवढंच मी समाजापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं काम करतोय आणि इथंच थांबतोय. सर्वांना जय भीम, जय संविधान.